कळे निज बळे हे रावणाशी समूळ कळे मग विषयाचे प्रतिमेळे चरण कमळे वंदिली. आणि आता असणार रावणालाही कळून चुकलेलं आहे की मी असणार कितीही जरी प्रयत्न केला तरी ही आदिशक्ती आणि मी जर असणार माझ्या त्या ठिकाणी अहंकारामध्ये जाऊन जर त्या ठिकाणी काही विपरीत करेल तर निश्चितच असणारा माझा घात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण नुसतं हसुडल्याबरोबर असणार सीता मातेने ढकलल्याबरोबर त्याचे निशीच्या 10च्या 10 मुलं असणार मातीत खुपसले होते. मग एवढा असणारा प्रताप त्याला कळाल्यामुळं त्यांनी हे असणारा विचार केला आणि विचार करून आता तो असणारा सीता मातेच्या पायापाशी बसू लागलेला आहे आणि बसून याचना काय करतो. सीतानोनी एकांता रावणे चरणी ठेविला माता मज विषय शरणांगता कृपा तत्वता करी सीते. आणि रावण म्हणू लागला की हे सीते मी असणार तुला या ठिकाणी एकांतामध्ये आणलेला आहे आणि त्याच्यामुळं फक्त कुणी असणार बघू नाही की मी असणार काय बोलतोय काय नाही. आणि त्याच्यामुळं माझी एक विनंती आहे मी जे काही असणार तुझ्याकडे साकडा किंवा मागणं टाकेल तेवढं असणार माझं मागणं पूर्ण कर असा रावण माता सीतेसमोर गडबडून बोलतो. या जोनिया श्री रघुनाथ मज वरावे त्वतत्वता माझी वाचान करी व्रता शरणांगता नोपेक्षे. आणि हे सीते मी तुझा असणारा शरणागत अशा प्रकारे आहे. मी जर तुझी याचना करतो याचा अर्थ मी तुझा सेवकच झालेलो आहे आणि त्याच्यामुळं माझी एक विनंती आहे तू असणारा त्या प्रभू रामचंद्राची साथ सोड आणि माझ्यासोबत असणारा विवाह बंधनात ये अशा प्रकारे त्या ठिकाणी रावण माता सीतेला बोलतो. तुझी वंदिता चरण कमळे मस्तकी लागली ओ कोमळे कर स्पर्शाने आती मवाळे मन कवळे भोगारते. आणि अशा प्रकारे अत्यंत कोमल अशा प्रकारचे असणारे तुमची त्वचा आहे. सुकुमार अशा प्रकारच्या तुम्ही आहात आणि अत्यंत सुडवड तुमचा त्या ठिकाणी आहे. तुमच्या असणाऱ्या पायाला स्पर्श केल्याबरोबर असणार त्या ठिकाणी तुम्हीच माझ्या व्हाव्यात असं मला वाटतंय असं असणार त्या ठिकाणी रावण बोल. जिचे चरण सुखरूप तिचे भोगिता स्वरूप मज येईल सुख मुप कृपानुरूप वरी माते. आणि त्या ठिकाणी तो रावण बोलू लागलेला आहे की सीता तुला असणार नुसतं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी तुला नुसता पायाला स्पर्श केलाय त्याच्यामुळं अत्यंत मुलायम अशा प्रकारचा असणार स्पर्श मला जाणवू लागलेला आहे. आणि जर असणार त्या ठिकाणी तू जर असणारी माझी झालीस आणि माझ्या मनासारखं जर तू केलंस तर मला अत्यंत आनंद होईल अशा प्रकारे त्या ठिकाणी रावण बोलू लागले. मितवाती गर्वी रावण ब्रह्मादी देवा नुहे शरण दानव मानवा पाडकवन मी तुझे चरण वंदितो. आणि रावणाची असणारी दयनीय अवस्था झालेली आहे. विषयासक्त झाल्यामुळे त्या असणार कोणत्याच गोष्टी त्याला सुधरत नाहीत. तो बोलू लागलेला आहे की हे सीते मी आतापर्यंत असणार ब्रह्मादिकाच्या सुद्धा असणाऱ्या समोर त्या ठिकाणी हात जोडले नाहीत आणि जर त्यांच्या समोर हात जोडले नसतील तर बाकीच्या जे असणाऱ्या मानव दानव राक्षस यांची असणारे काय फिकीर असणारा माझ्या समोर आहे. परंतु मी असणारा कुणाच्या समोर हात न जोडणारा मी तुझ्या समोर असणारा हात जोडू लागला आहे. माझी तेवढी असणारी विषय वासना पूर्ण कर अशा प्रकारे असणार रावण माता सीतेला बोलू. चरण वंदनी देक होईन वंशवर्ती सेवक अनुदुनी तुझा आज्ञाधारक कृपयाचक भोगारते. आणि रावण बोलू लागला आहे की हे सीते मी असणारा तुझ्या असणारा पायाचा सेवक म्हणून राहतो. अखंड असणारा आज्ञाधारी तुझा राहतो. परंतु असणार माझे एवढं असणार काम कर अशा प्रकारे तो पुन्हा बोलू लागलेला आहे. सीतेचे चरण धरणी हाती रावण येतासे काकुळते मज अंगीकारी भोगारते तव सीतासते हसले. आणि अशा प्रकारे असणारा व्याकुळ होऊन पुन्हा असणारा पाया पडू लागलेला आहे. याचना करू लागलेला आहे.
आणि त्या असणारा विषय वाचण्याच्या जगात असणारा तो हरपून गेलेला आहे. आणि अशा प्रकारची ज्यावेळी असणारा दयनीय अवस्था माता सीतेने असणाऱ्या रावणाची पाहिल्याबरोबर त्याच्याकडे पाहून असणाऱ्या माता सीतेला त्या कीव आली आणि त्याच्यावर हसू लागले. सुरवरा वंदे श्रीरामचंद्र, त्या पुढे तुच्छ राक्षसेंद्र, सांडोनिया गजेंद्र, आरोहण खर तैसा तो. आणि अशा प्रकारे असणारा माता सीता त्याला बोलू लागले आहेत की हे तू असणारा ज्या गोष्टींची अभिलाषा करू लागलेला आहे, अरे मी प्रभू रामचंद्राची पत्नी आहे. आणि प्रभू रामचंद्र कोण आहे तर सगळ्या देवाधिकांना असणाऱ्या पूजनीय वंदनीय अशा प्रकारचे आहेत. कारण त्यांच्याशिवाय त्या देवाधिकाचं ब्रह्मादेवाचं सुद्धा असणारं पान हलत नाही. आणि अशा प्रभू रामचंद्राची असणारी मी पत्नी आहे. आणि त्याच्यामुळं असणारा तो गाढवासारखी या ठिकाणी ज्या गोष्टी बोलू लागलेल्या आहेत ना, ते अत्यंत अनुचित अशा प्रकारच्या आहेत. सांडोनिया अमृत पाने, करावे काग विष्टा भोजन, देवी त्याजोनी श्री रघुनंदन, तुच्छ रावण भोगावा. आणि अशा प्रकारे असणारा अमृत रूपी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे. आणि तू असणारा कावळा आहे. जर जशा प्रकारे असणारा जो कावळा आहे त्या कावळ्याच्या पुढं अमृत ठेवलं आणि असणारी व्यतिरिक्त गोष्ट ठेवली तर तो काय घेईल, तो अमृत नाही घेणार. जरी अमृत प्याला तर तोंडी तेच घाण लावेल. आणि अशा प्रकारचा तो कावळा आहे. आणि माझे प्रभू रामचंद्र अमृता समान आहेत. त्याच्यामुळं त्या असणारे प्रभू रामचंद्राचीच मी आहे. आणि त्याच्यामुळे तू माझी अभिलाषा करू नको, तू असणार अधपाताला जाशील. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा माता सीता त्याला सांडोनिया सत्संगती, बैसावे शुक्राचे पंगती, देवी त्याजोनिया श्री रघुपती, रावण दुर्मती भोगावा. आणि अशा प्रकारे असणारा सत्संगती स्वरूप प्रभू रामचंद्राची सोडून मी असणार तुझ्यासारख्या असणार ऋतुराच्या पंक्तीत का बसणार. आणि त्याच्यामुळं मी असणार तू कितीही या ठिकाणी गडबड लोळलास जरी काय आणि जीव जरी दिलास काय तरी तुझी असणारी अभिलाषा कधी पूर्ण होणार नाही. अशा प्रकारे असणारा माता सीता त्याला बोलतात. कागा घरी श्राद्ध विधान, ते विष्टेने पितृदर्पण, तेन स्वीकारिती ऋषीजन, ते सेवन कागाचे. आणि अशा प्रकारे असणाऱ्या कावळ्याच्या घरी जर पिंडदान पितृतर्पण जर करायचं झालं तर ते कोणत्या गोष्टीने करतील, विष्ठेनेच करतील. त्यांचं अन्नच असणारं खायचं ते. मग ज्यांचं जर असणारं तशा प्रकारे अन्न असतील तर ऋषीजन वर्ग जे संत सज्जन सत्संगतीत आहेत ते असणारे कशा प्रकारे असणार, त्याच्या दानविधीला कोणत्याही विधीला जाणार नाहीत. तशा प्रकारे असणार तू कावळा आहेस. तुझ्या असणार संगती ही तीच आहे आणि कार्यही असणारं विष्ठेप्रमाणेच आहे. त्याच्यामुळं तू असणारा त्या ठिकाणी अमृत स्वरूप माझ्या प्रभू रामचंद्राची मी असल्या कारणानं तू माझा अभिलाष धरू नकोस. अशा प्रकारे पुन्हा त्या ठिकाणी माता सीता बोलते. ऐकोनी सीतेचे वचन, रावण कोप लागारून, तुझ श्रीरामाचे दर्शन क्लपांती जाणे होऊन दे. आणि पुन्हा पुन्हा असणारा प्रभू रामचंद्राचं नाव माता सीता घेऊ लागलेले आहेत की प्रभू रामचंद्र असे, प्रभू रामचंद्र तसे. त्यावेळेस असणार रावणाला अत्यंत राग आला. रागाने असणारा उठला, लाल उंग झाला आणि माता सीतेला बोलू लागला की हे सीते, तू असणार आता कितीही जरी असणार रामाच्या नावाने ओरडलीस ना तरी तुझा असणार कल्पांतामध्ये सुद्धा रामाची तुला भेट होणार नाही. याचा असणार तू ध्यानात ठेव. अशा प्रकारे रावण त्या ठिकाणी बोलतो. तुझ श्रीरामान होची भेटी, तुझ त्याशी करुण दी गोष्टी, तुझ श्रीरामा दे कोण दे दृष्टी, मी माटी रावण. आणि रावण बोला तू जर असणार इतकीच हट्टी असणारे असशील तर मीही असणार अत्यंत हट्टी आहे. तू इथंच राहशील, लंकेतच राहशील. तुला असणार प्रभू रामचंद्र असणार बघायला भेटणार नाही. प्रभू रामचंद्राचे असणार तुला कोणती गोष्टही ऐकायला येणार नाही. प्रभू रामचंद्र असणार या ठिकाणी कुणाकडेही असणार त्याची माहिती तुला मिळणार नाही. अशा प्रकारे असणार तुझी या ठिकाणी हालत करून ठेवून असं असणार त्या ठिकाणी रावण बोलला. सीते ऐक सावधान, तुझ मी वदीन आपण, का तुझ मी पुजविन, जव तू शरण मज येशी. आणि हे ध्यानात ठेव सीते, तू जर असणार माझ्या त्या ठिकाणी माझी होणार नसशील
तर याच ठिकाणी असणार तुला ठेवून असणार तू कुजून जाशील, नाहीतर मला जर राग आला तर तुला मी मारून बी टाकेन. मग अशा प्रकारे असणार या सगळ्या गोष्टी करेन, परंतु तुला असणार त्या प्रभू रामाला कधी दिसून देणार नाही. तुझं ने दे अन्न पाने ने देई अभ्यंग गादी मर्दन, तुझं ने दिशे या सुखासन जाऊ तू शरण मज येसी. आणि एक ध्यानात ठेव, आता असणार तू मला नाही म्हणलीस, परंतु जोपर्यंत तू मला असणारा हा म्हणणार नाहीस, लग्नाला असणारा होकार देणार नाहीस, तोपर्यंत असणारा तुला झोपण्यासाठी गादी मिळणार नाही, तुला आंघोळ वगैरे करण्यासाठी पाणी मिळणार नाही, तुला असणाऱ्या त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी असणाऱ्या पांघराला भेटणार नाही, काहीच असणार जे काही या संसारामध्ये सुखसाधन असतात त्यापैकी असणार एकही तुला गोष्ट मी देणार नाही. अशा प्रकारे असणार रावण त्या ठिकाणी माता सीतेला बोलतो. मस्तकी जीव पडती भारी वस्त्रे लागती वज्रा परे, तुझ मी पिढीन तव वरे जाऊ तू अंतुरी होशी माझी. आणि तू ज्या वेळेस असणारा अशा प्रकारे एकदम मोकळ्या पटांगणात राहशील, तुला असणारा गार लागेल, हिव वाजेल, उन्हाने असणारा तापून जाशील, वाऱ्याने ह्याने असणार भिवून जाशील, तरीही असणारा मी तुझी कीव करणार नाही आणि तुला असणारा इतक्या असणाऱ्या भयंकर यातना मी तुला देईन. परंतु हे कुठपर्यंत मी करेल, जोपर्यंत तू असणारी माझी पत्नी होत नाही तोपर्यंत असणारा इतका त्रास तुला सहन करावा लागेल. अशा प्रकारे असणारा रावण म्हणू लागलाय. पहिला आहे इंद्रजित कुंभकर्ण, कोट्यानुकोटी राक्षस गण, कुमार प्रधान अति दारुण मशक कोण श्रीराम. आणि अशा प्रकारे अरे तू रामाची असणारी गोष्ट करू लागला, एक तर ते वनवासात राहते आणि एकट्याच असणार आहे. अरे माझ्यापाशी बघ, मी अत्यंत असणारा सगळ्या देवाधिकारला जिंकून ठेवलेला आहे, माझ्या बांधवडीत सगळे आहेत आणि पुन्हा माझा पुत्र इंद्रजित आहे, इंद्रावर विजय मिळवणारा, कुंभकर्ण असणार आहे, पुन्हा माझे कित्येक तरी असणारे राजकुमार आहेत, त्यांच्यासोबत सेना आहे आणि इतके सगळे असणार या ठिकाणी असून या सगळ्यांची तू तावडीत राहणार आहेस. अशा प्रकारे असणार रावण त्या ठिकाणी. श्रीराम आणि लक्ष्मण ते तव राक्षसाचे भक्षण, तुझी कोण करील स्वडमन आग्रही पूर्ण तू मूर्ख. आणि अशा प्रकारे ज्या दोघांचे असणार लक्ष्मणाची आणि प्रभू रामाची तू गोष्ट सांगू लागली आहेस, ते असणार स्वरूपाने मानव आहेत आणि मानव ही आम्हा राक्षसांची असणारे खाद्य गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं त्या दोघांपोटी असणार तू काही असणार म्हणजे त्यांचाच अभिमान बाळगून जे काही जगू राहिलेस ना ते असणार तुला सहन होणार नाही. ते एक ना एक दिवस असणार आम्ही त्यांचा निपात करणार आहोत आणि त्याच्यामुळं तुला ते बघायलाही भेटणार नाहीत आणि या ठिकाणी ते येऊही शकत नाहीत. अशा प्रकारे पुन्हा तो रावण असणारा माता सीतेला माझे राक्षस ही घालून निघाला, राम लक्ष्मण गेला मेला, सीते अंगीकारी मजला सांडिया पुला दुराग्रह. आणि अशामुळं असणार हे सीते मी आताच असणारे माझे शूरवीर योद्धे त्या राम लक्ष्मणाकडे पाठवलेले आहेत आणि ते आता जातील आणि तो त्यांना मारून वापस येऊन मला सांगतील की आता असणार आम्ही त्या रामाला आणि लक्ष्मणाला जिथंच मारलेला आहे. त्याच्यामुळं आता तू ते असणार तिकडे गेल्यामुळे तू आता उगाच हट्ट सोडून दे. आतापर्यंत ते दोघ जण गेले असतील म्हणून असणार तू माझ्यासोबत लग्न कर. अशा प्रकारे पुन्हा असणार हट्टाने तो रावण पेटून पाप भोगाची राशी वनी कष्ट लिशे राम सरशी, परम पुण्य लंकेशासे भोगी सुखाशी जानकी. आणि हे जानकी आतापर्यंत असणाऱ्या 14.5 वर्षापर्यंत तू वनवासात काढलेले आहेस, 13.5 वर्ष असणार आणि त्याच्यामुळं तू इतका असणार हिंडून आलेले आहेस वनामध्ये असणाऱ्या काय कोणत्या सुखाच्या गोष्टी आहेत कोणत्याही असणाऱ्या भेटत नाहीत. त्याच्यामुळं आता तू या 14 चौकड्याच्या राज्यामध्ये असणारे येऊन ठेपलेले आहेस. त्याच्यामुळं उगाच असणारा बाकीच्या गोष्टीचा मोठेपणा धरून या गोष्टी असणारा सोडून देण्यापेक्षा भोगणं या असणाऱ्या वैभवात आलेले आहेस. तर अशा प्रकारे असणार तो रावण पुन्हा बोल. पापा असेल तुझे माता तरी सांडी श्रीलंका नाता, भोगू म्हणती श्री रघुनाथा तरी तो सर्वता निमाला. आणि अशा प्रकारे असणार एवढं असणार सगळ्या तुझ्या समोर आयुष्य आराम असून सुद्धा
जर तू असणार भोगण्याची इच्छा दाखवित नाहीस तर निश्चितच असणार तुझ्या डोक्यात काहीतरी असणार पाप आहे, महान असणारं पाप केलेलं आहे. आणि जर प्रभू रामचंद्राचा असणारा तुला पाहिजे असं जर तू म्हणत असेल तर आतापर्यंत असणारा प्रभू रामचंद्र हे त्या ठिकाणी गेलेला असेल. म्हणून असणार तू काय कर, उगत त्यांची वाट पाहण्यापेक्षा एकदाच असणार माझ्यासोबत लग्न कर आणि ह्या लंकेची असणार राणी हो. मग नाहीतर प्रभू राम बी जायचा आणि ऐशो आराम बी जायचा, असं तुझ्याच्याने होऊ नये असं असणारा रावण बोलू ऐकून रावणाचे बोलणे सीता हसली सत्राने, तुमज भोगावया कारणे मरणाधरणे बैसलाशे. आणि ज्यावेळेस अशा प्रकारे असणारा पुन्हा पुन्हा रावण माता सीतेला बोलू लागला त्यावेळेस आता असणारा माता सीता हळू नाही तर मोठ्या मोठ्याने असणारा हसू लागलेला आहे की बोलू लागल्या, अरे रावणा तुला आतापर्यंत इतकं सांगितलं, सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, तुला भीती मनातून तुला ही भीती वाटते तरी असणारा मोठ्या मोठ्या वल्गना करू लागलेला आहेस. तू असणारा मला भोगण्याची इच्छा जे काही करू लागली आहेस तू निश्चितच असणारा मरणाला टेकलेला आहेस आणि म्हणूनच तुझे अशा प्रकारची बुद्धी चालू लागलेली आहे असं माता सीता त्याला बोलली. पतंगे आकळीता दिपाशी जळ निमरे स्नेह संगतीशी, ते तू दशा रावणाशी मदभोगेशी मरणार्थ. आणि अशा प्रकारे असणारा पतंगी पक्षाने असणारा त्या दिवापाशी गेला, एकतर तो असणारा त्या जाळापाशी जाऊन मरतो, नाही तर तेलामध्ये जर त्याचा असणारा पंख बुडला तर तेलामध्येच असणार पडून मरतो. तशा प्रकारे असणार तुला आता मरणच जवळ आलंय आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी असणार पुन्हा पुन्हा तो अभिलाषेचे करू लागलेला आहेस असं असणार माता सीता त्याला बोलतो. करिता परणारे चिंचवरे गेले आयुष्य यश कीर्तिश्री, लंका वैदव्याची परी बैशल करी तुझे. आणि अशा प्रकारे असणार ज्या वेळेस तू दुसऱ्याच्या स्त्रीची असणारी अभिलाषा केलीस, तिला असणार पळून आणलंस, त्याच दिवशी असणार तुला अवकळ आलेली आहे आणि त्याच्यामुळंच त्या तुझ्यापाशी असणार जे काही यश होतं, कीर्ती होती, जे काही असणारा तुझा मान मर्तब होता या त्रिभुवनामध्ये तो सगळा असणारा सगळा समूह नष्ट झालेला आहे आणि आता तुला त्या ठिकाणी उतरती कळा लागलेली आहे. मारले मनसी श्री रघुनाथा हे तव तुझे मित्य वार्ता, श्रीराम काळाचा नियंता ऐके आता सांगेन. आणि तुझे पुन्हा पुन्हा डबल डबल असणारा मला सांगायला असणार प्रभू रामचंद्र म्हणून गेली असतील, प्रभू रामचंद्राला मारायला पाठवले. परंतु एक ध्यानात ठेव, कितीही असणार तू मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या असणार तरी असणार माझे प्रभू रामचंद्र असणार काळाला चलविणारे आहेत. काळ सुद्धा त्यांच्या असणारे व्यतिरिक्त चलू शकत नाही आणि जर काळाचे ते माय बाबा असतील तर असणार त्यांचा कोणीही घात करू शकत नाही. नेणसी श्रीरामाची त्वरे मृत्यू श्रीरामाची आज्ञा वैरी, सकुळ मरण दश श्री मग बुवारी राक्षसा. आणि हे रावणा तू अजून नियंतायस, तुला असणारे कोणत्या गोष्टीचं ज्ञान नाही. प्रभू रामचंद्र जे आहेत ते मरणाचे जन्माचे असणारे उद्गाते अशा प्रकारचे आहेत आणि स्वसंवेद्य असणारे स्वतःला जाणणारे अशा प्रकारचे माझे प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्याच्यामुळं तू माझा अभिलाष धरून मला या ठिकाणी लंकेत आणलंच खरं, परंतु माझ्या अभिलाषामुळं प्रभू रामचंद्र असणार तुला तर मारतीलच, परंतु असणार या लंकेत सुद्धा एकही जीवाला जिवंत ठेवणार नाहीत. अशा प्रकारचा असणार कीर्तिमान माझे प्रभू रामचंद्र स्थापित करतील. अशा प्रकारे माता सीता त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची गुणगौरव करू लागले. श्रीराम बाणाती तिकट धाके समुद्र देईल वाट, बेदील गिरी त्रिकुट दाही कंठ छेदिल. आणि हे रावणा तुला जर जे वाटतंय ना इतका मोठा समुद्र आहे ते पार करून कसे येतील ते मानव आहेत, त्यांच्याकडे असणाऱ्या कोणत्याच गोष्टी नाहीत. परंतु एक ध्यानात ठेवून जर माझ्या प्रभू रामचंद्राच्या ध्यानात आलं, मनात आलं, त्याला जर राग आला ना तर बाण निसता धनुष्याला लावूस तर असणार हा जो क्षीर समुद्र आहे ना तो प्रभू रामचंद्रांना वाट देईल आणि प्रभू रामचंद्र असणार ती वाट काढून या लंकेत येतील आणि एका क्षणामध्ये तुझे दाहीच्या दाही मुडके उडून लावतील. इतकी ख्यातिवंत माझे प्रभू रामचंद्र आहे. इंद्रजित सबळ बळ प्रवीणे क्षणार्धे मारील
लक्ष्मण कुमरवीर प्रधान सैन्य गाय प्राण जातील. आणि जो तुझा इंद्रजिताचा गौरव नाही सांगतो त्याच्यामुळे असणाऱ्या देवत्व असणाऱ्या बांधवडीत आणून टाकलेले आहेस ना, त्या इंद्रजितामुळेच माझ्या असणाऱ्या त्या ठिकाणी धीराने इतक्या दिवस उपवास धरलाय. ते इथं आले की तुझा इंद्रजित संपला आणि तो संपला की तुझे असणारे बाकीचे राजकुमार बी संपले, सेना बी संपली. अशा प्रकारचा असणारा तू हाताने करून घेऊ लागलेला आहेस असं माता सीता पुन्हा पुन्हा त्या रावणाला बोलू लागले. निरसुरा कुंभकर्ण रणी हरवील नाक कान लागता श्रीरामाचा पान उभयात प्राण सांडिल. आणि त्या कुंभकर्णाच्या ज्या गोष्टी सांगू लागलेल्या आहेस नुसता झोपाळू अशा प्रकारचा आहे. प्रभू रामचंद्र येतील ते झोपेतून उठन आणि उठतो का नाही तोच प्रभू रामचंद्र असणार आहे. एका बाणामध्ये त्याचं नाकही छाटून टाकतील, कानही छाटून टाकतील. अशा प्रकारची विद्रूप स्थिती असणार आहे. माझे भगवान त्यांची करतील असं असणार माता सीता सांगतात. आईशे बोलवण्या सीता क्षोभे पाहे लंकनाता त्याशी चळकाप सुटला चित्ता दुर्धर दुता पाचारे. आणि अशा प्रकारे असणारा गुणगौरव माता सीतेने प्रभू रामचंद्राचा केल्याबरोबर असणारा थरथर 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 असणारा रावण कापू लागलेला आहे. त्यालाही माहिती आहे किती असणारा माझा किती प्रभू रामचंद्राची असणारी ख्याती आहे आणि त्याच्यामुळं तो थरथर कापू लागला. आणि त्याने आपले जे काही सेवक आहेत त्या सेवकांना बोलवणं पाठवलं आहे. चल लवकर. रामचंद्र भगवान की जय. मनेसी भला नवे कांत क्षुभे करेल माझा घात विचारी पडला लंकानाथ कृतकार्यार्थ साधेना. एक तर प्रभू रामचंद्राचा पहिला प्रताप बघितलेला आणि पुन्हा आता प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी एकदम वयात आलेले आहेत आणि पुन्हा सीता असणार बार जे काही प्रताप सांगू लागलेले त्याच्यामुळे थरथर कापू लागला. आणि पुन्हा विचार केला की बाबा आता जर आपण असणार काही उगाच विचारित करायला जातो काहीतरी असणार वेगळं करायला जातो तर असणार निश्चितच आपला ज्या ठिकाणी ही घात करेल म्हणून असणारा पुन्हा विचारपूर्वक काय बुद्धी करू लागेल आहे. भोगिले नवचे बळात्कारे पाया पडल्या नांगीकारे सीता पतिव्रता खरे राजभोगावरे भुलेना. मग रावण विचार करू लागला. तोही ज्ञानी होता, वेदाचं खंडन करणारा होता. मग त्याने विचार केला की असणार आपण बळजबरी करून बघितलं आपली ताकद लागली नाही, आपण पाया पडून बघितलं तरी असणार तिने आपल्याला झुगारून लावलेलं आहे. आपलं सगळं राजवैभव दाखविलं तरी तिच्या डोळ्यासमोर असणार ते शून्य अशा प्रकारचं आहे. मग खरीच असणार आहे, खरी पतिव्रता अशा प्रकारची असणारी सीता आहे असा विचार देखील तो करू लागला. सीता सती पतिव्रता सत्य मानले लंकानाथा आपलिया निज स्वार्था होय राखता जानकी. आणि सीता जी आहे ती अखंड पतिव्रता आहे हे त्याला कळालं, परंतु असणारा आपला काहीतरी स्वार्थ साध्य करायचा आहे म्हणून असणारा सीता मातेला त्याने त्या ठिकाणी ठेवण्याचा आग्रह केलेला आहे. त्रिजटा रावणाची भगिने गोज सांगे तिचे काने सीता नेवणे अशोक वने सावधाने राखावे. मग ठेवायची कुठं म्हणून असणारा त्याने विचार केला तर असणारा त्याने आपली जी काही त्रिजटा बहीण आहे तिला बोलवलं आणि त्रिजटाला बोलवून सांगितलं की हे जे काही आपलं अशोकवन आहे त्या अशोकवनामध्ये असणाऱ्या सीतेला ठेवा. अशोकवन ऐकता गोष्टी बांधे सीता शकून गाठी शोक पळाला उठा उठे होईल भेटे श्रीरामा. म्हणजे ज्या वेळेस रावणाच्या मुखातून ऐकलं की अशोक वनामध्ये असणाऱ्या या सीतेला ठेवा त्यावेळेस असणारा माता सीतेला आनंद झाला. कारण अशोक अशा प्रकारचा असणारा जे काही वन आहे त्या अशोक म्हणल्यावर ज्या ठिकाणी शोकाचा लय आहे आणि त्याच्यामुळे जर शोकच तिथं नाही तर ज्या ठिकाणी शोक नाही तिथं आनंद असणार आहे. त्याच्यामुळं ते शकून गाठ असणारे माता सीतेने बांधले की आता निश्चितच प्रभू रामचंद्र मला भेटतील असा असणारा आनंद त्यांच्या मनामध्ये संचिरला आहे. अशोकवन ऐकोनी काने अशोकवन देखे नयने अशोक श्रीराम हृदय भुवने सीता तत्स्थाने राखिले. आणि अशा प्रकारे अशोक नाव ऐकल्याबरोबर
मन निवांत झालेलं आहे. डोळ्याने सुद्धा असणारा अशोक त्या ठिकाणी पाहू लागलेले आहेत आणि हृदयामध्ये असणारा अशोक स्वरूपी प्रभू रामचंद्र असणारा अखंड आनंदित त्या ठिकाणी माता सीता अनुभवू लागलेल्या आहे. सीता राटिले अशोकात अशोका माझे श्री रघुनाथ ती पाशी असे तो सतत सावधानार्थ सुखरूप. माता सीतेला असणारा अशोक वनात ठेवलेला आहे आणि प्रभू रामचंद्रही कुठं असतो? अशोकात. जिथं शोक नाही, जिथं असणारा अखंड आनंद आहे, तिथंच प्रभू रामचंद्र असतो. मग जर माता सीता अशोकाच्या ठिकाणी असतील तर प्रभू रामचंद्र सुद्धा त्यांच्या सोबतच असणार, तिथं असणार आहेत आणि त्याच्यामुळं माता सीतेला दुःख होण्याचं काहीही कारण नाही. एका जनार्दना शरणा सीता प्रवेशले अशोकवन अशोके नाही शोकबंधन सीता ते स्थान पावले. आणि अशा प्रकारे ज्या सीता माता आहेत त्या आता अशोक वनामध्ये जाऊन त्या ठिकाणी स्थित झालेल्या आहेत आणि तिथं स्थित झाल्यामुळं सीता मातेला असणारे कोणताही शोक राहिले नाही, भय राहिले नाही. त्यांना असणारे शकुनगाठ प्रभू रामचंद्राला मिळालेली आहे. आणि ही जी सर्व कथा या ठिकाणी असणार त्या ठिकाणी नाथ बाबा आपले गुरुवर्य जनार्दन स्वामींना शरण जाऊन सांगू राहिलेले आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायण निकांडे काकालिकाया सीता अशोक वन प्रवेशो नाम अष्टादशोऽध्याय. विठ्ठल श्री ज्ञान